श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. आजची रेसिपी खास आहे. मेथीची भाजी करणार आहोत. चला मग साहित्य बघूया. वांगे घेतलेत, वाल आहे, थोडंसं गाजर घेतले, पालक मेथी, वाटाणे शेंगा, बटाटा, फ्लावर, कोथिंबीर, लसूण आणि ग्रेव्हीसाठी तीळ, खोबरं आणि कांदा भाजून छान घेतलेला. जास्त काही काळा केलेला नाही, कांदा लालसर भाजून घ्यायचा. मिक्सरमध्ये ग्रेव्ही करणार आहोत आपण. तोपर्यंत इकडे भाज्या आपण परताव्या पण टाकणार आहोत. लसूण घालूया. चला जिरे मोहरी घालूया. थोडंसं तेल टाकले, अगदी थोडं टाकले, कारण तर अगोदर आपल्याला भाज्या छान वाफून घ्यायच्या. तर तेलामध्ये थोडा कढीपत्ता घालूया आणि ज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या चिरून मी स्वच्छ धुवून तेलात टाकून छान परतून घेणार आहेत आपण. ग्रेव्हीमध्ये जर टाकलं तर पटकन शिजले जात नाहीत. बटाटा आणि फ्लावर, थोडंसं गाजर पण थोडंसं निब्बर असतं, त्याच्यामुळे शिजले जात नाही, कडकपणा असतो. हळद टाकली आहे आणि वरतून थोडंसं मीठ पण घालणार आहे. चवीनुसार घालायचं, थोडंसंच घालायचं. परत पण मीठ घालायचं आपल्याला. वाफ येण्यासाठी झाकून ठेवूया. चला ग्रेव्ही पण केलेली तयार. मी भाज्या काढून घेतल्यात, छान वाफ आलेल्या आहेत भाज्याला. तेल घालूया फोडणीपुरतं. परत थोडंसं एक टमाटा घेतलं आहे बारीक चिरून, ते तेलात टाकून जिरे मोहरी घालायची काही गरज नाही, अगोदर घातलेलं आहे आपण. थोडंसं लाल तिखट घालूया आणि नंतर मी थोडेसे बोरं कट करून टाकलेत बघा, कारण तर सगळ्या भाज्यामध्ये नाही टाकले, नंतर टाकलेले आहेत मी. प्रवीण मसाला, धना पावडर घालूया. गरम मसाला, तुमच्या आवडीनुसार मसाले घातले तरी चालतात. घरचा काळा मसाला आहे बघा हा. काळ्या मसाल्यामुळं चव छान येते भाजीला आणि दिसायला पण रंग छान येतो. तेलात मसाले परतले गेले तर ग्रेव्ही टाकूया. ग्रेव्ही आपल्याला 2 मिनटं 5 मिनटापुरते शिजून घ्यायची छान. 2-5 मिनटं पाणी टाकून. जेवढी ग्रेव्ही पाण्यात तेलात शिजले जाईल तेवढी ग्रेव्ही पण छान होती आणि चव पण छान लागते भाजीला. परत थोडंसं पाणी घालून परत थोडंसं 2 मिनटं शिजून घेणार आहे मी ग्रेव्ही. ज्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत त्या टाकूया, त्यामध्ये एकत्र करून घेऊया आणि आपल्याला जशी पाहिजे भाजी घट्ट किंवा पातळ करू शकता. थोडंसं पाणी घालणार आहे मी, गरम पाणी घालणार आहे. बघा मग आजची भोगीची भाजी तयार आहे. त्यासोबत बाजरीच्या भाकरी, काकडी, लिंबू, गाजर. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.